नमस्कार, मी चंद्रशेखर टिळक. आजच्या म्हणजे 22 नोव्हेंबर 2020च्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचा आपला विषय आपण आणि आपल्या बँका. होय, आजचा विषय आपण आणि आपल्या बँका. गेल्या 2 दिवसांमध्ये 2 गमतीच्या बातम्या आपण सगळ्यांनी ऐकतोय, वाचतोय, पाहतोय आणि त्यामुळे मनामध्ये शंका आहेत की नेमकं आपल्या बँकिंग क्षेत्राचं भवितव्य काय. म्हणजे आपले पैसे बँकांमध्ये आहेत म्हणूनही आपण त्याच्यामध्ये आहोत आणि आपल्यापैकी अनेकांचे बँकिंग सेक्टरमधले शेअर्सही आहेत म्हणूनही आहोत आणि त्याच्याही पेक्षा सुद्धा या ना त्या स्वरूपामध्ये अगदी गुंतवणूक म्हणून नाही म्हटलं तरी सुद्धा तुमचे आणि माझे अर्थकारणाचे व्यवहार बँकांशिवाय पार पडणार नाही तशी परिस्थिती. म्हणजे जसं फार पूर्वी म्हणजे सुद्धा फार पूर्वी मायक्रोसॉफ्टचा प्रमुख बिल गेट्सनी म्हटलं तर की बँकिंग इज लॉंग डेड बट बँक्स वुड लॉंग लिव्ह. हा जो प्रकार आहे त्याचं एक आगळं वेगळं स्वरूप आपण गेल्या 2 दिवसाच्या बातम्यांमध्ये ऐकलं. पहिल्यांदा आपण असं पाहिलं की 94 वर्ष जुनी आणि 265 शाखा देशभरात असलेली लक्ष्मी विलास बँक ही आता DBS या सिंगापूरच्या बँकेमध्ये मर्ज होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेनं तसा प्रस्ताव दिलाय आणि ही बातमी येऊन त्याच्यावरती जो काही यथेच्छ गदारोळ ओढायचा तो ओढायच्या आधीच किंवा त्याची सुरुवात होतानाच रिझर्व्ह बँकेच्या एका समितीचा अहवाल जाहीर झाला आणि त्यानुसार पुन्हा एकदा नव्याने आपल्या देशामध्ये काही बँकिंग लायसन देता येतील का आणि त्यातही त्या अनुषंगानं बँकिंग कायद्यामध्ये आवश्यक ते बदल करत विशेषतः जे इंडस्ट्रियल हाऊसेस किंवा उद्योग समूह आहेत या उद्योग समूहांना पुन्हा एकदा नव्यानं बँका सुरू करता येतील का अशा आशयाची चर्चा आपल्या देशामध्ये सुरू झाली आहे. आता यातलं नेमकं कारण कोणाचं आहे आणि परिणाम कोणाचा आहे हे मात्र कळायला मार्ग नाही. म्हणजे लक्ष्मी विलास बँक एका परदेशस्थ अशा DBS बँकेला द्यायची याच्यावरनं आत्मनिर्भरतेला छेद जाईल असं वाटत असल्यामुळे कोणताही राजकीय, सामाजिक, कामगार विषयक असा असंतोष जन्माला आला तर नव्यानं बँका देशामध्ये निर्माण करून त्याला छेद द्यावा म्हणून रिझर्व्ह बँकेनं केलेलं हे गणित आहे की मुळातच केवळ आम्ही देशातल्या बँकांनाच परवानगी देऊ असं नव्हे तर विदेशी बँकाही यायला हरकत नाही म्हणून आधी विदेशी बँकेमध्ये लक्ष्मी विलास बँक जाहीर मर्ज करण्याची किंवा विलीन करण्याची अशी घोषणा झाली आणि मग नव्यानं एका विशिष्ट प्रकारच्या नव्हे पण जे दिलेल्या रिझर्व्ह बँकेच्या भांडवलपूर्तीविषयी असतील, त्यांच्या कामकाजाविषयी असतील या नियमांची पूर्तता करू शकणाऱ्या उद्योग समूहांना नव्यानं बँकिंग लायसन मिळेल अशी चर्चा झाली. हा विषय येणाऱ्या काळामध्ये जास्त सुस्पष्ट होईलही. पण आज ही गोष्ट वरकरणी जरी ह्या 2 घटनांपुरेशी मर्यादित वाटली आणि बाजार गप्पा आपण ज्या एका मर्यादित वेळेमध्ये तयार करतो, सादर करतो त्या दृष्टिकोनातनं काही मर्यादित मुद्दे जरी आपण लक्षामध्ये घ्यायचं असं म्हटलं तरी सुद्धा एक गोष्ट विसरता येणार नाही की जर खरोखर रिझर्व्ह बँकेच्या समितीनं ही सुचवलेली योजना की उद्योग समूहांना ही बँकांची लायसन्सेस मिळतील ही जर खरोखरच प्रत्यक्षात अंमलात आणली तर एका वेगळ्या अर्थी आपण पुन्हा एकदा घड्याळाची चाकं किंवा काळाची चाकं मागे नेणार आहोत. 1969 साली अगदी तारीखवार सांगायचं झालं तर 14 जुलै 1969 साली आपल्या देशात पहिल्यांदा बँकांचं राष्ट्रीयकरण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी केलं होतं आणि नंतरच्या 7च दिवसात आणखीन 3 बँकांचं असं विलिनीकरण आपल्या देशात झालं होतं. पण त्याच्या आधीच्या काळामध्ये आपल्या देशातल्या सगळ्या स्वरूपाच्या कोणत्याही स्तरावरच्या बँका या पूर्णपणाने फक्त खाजगी क्षेत्रातच होत्या आणि त्यातल्या बहुतांश बँका या खाजगी उद्योग समूहांच्या मालकीच्या होत्या. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर टाटा समूहाची टाटा इंडस्ट्रियल बँक ही गेल्या शतकामध्ये जन्माला आली होती. बिर्ला समूहाची युनायटेड कमर्शियल, ज्याला आपण अलीकडच्या काळामध्ये युको बँक असं म्हणतो, ही बिर्ला समूहाची बँक होती. तीही 1940च्या दशकात जन्माला आलेली होती. परंतु केवळ बँकिंग फॉर क्लासेस असं न होता बँकिंग फॉर मासेस अशा पद्धतीचा दृष्टिकोन ठेवत बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. निदान तसं त्यावेळेला ते सांगण्यात आलं आणि मग बँकिंग फॉर मासेसचा एक पर्टिक्युलर टप्पा असा आला की बँकिंग फॉर मासेस याचा अर्थ बँकिंग फॉर गव्हर्नमेंट असं होतं का, बँकिंग फॉर गव्हर्नमेंट प्रॉडक्ट असं होतं का किंवा बँकिंग फॉर गव्हर्नमेंट इंटरफेरन्सेस असं होतं का. असं चित्र एका टोकाला गेल्यानंतर त्यातनं जे काही त्याचे भलेबुरे परिणाम व्हायचे होते ते आपल्या अर्थव्यवस्थेनं पाहिले
आणि मग 1990च्या दशकामध्ये विशेषतः डॉक्टर मनमोहन सिंग हे आपले अर्थमंत्री आणि नरसिंह राव हे आपले पंतप्रधान झाल्यानंतर ज्या पद्धतीने आपण बँकांच्या राष्ट्रीयकरणाकडून बँकांच्या खाजगीकरणाकडे आणि एकंदरीतच आपल्या जागतिक अर्थकारणाची आपली सांगड जोडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली, त्याचा एक विशिष्ट टप्पा म्हणजे या दोन घटना आहेत असं म्हटलं पाहिजे. अगदी किती आता आपण पटकन असं म्हटलं की 1990च्या दशकातल्या बँकिंग सुधारणा, तरी सुद्धा एक महत्वाचा फरक आपण इथे लक्षात घेतला पाहिजे. 1986 साली जेव्हा राजीव गांधी आपले पंतप्रधानही होते आणि राजीव गांधी अगदी थोड्या काळापूर्वीचा का होईना पण आपले अर्थमंत्रीही होते, आणि त्यावेळेला अर्थमंत्री या नात्याने पंतप्रधान असणाऱ्या राजीव गांधींनी आपल्या संसदेमध्ये जो अर्थसंकल्प सादर केला होता, कारण अर्थसंकल्प सादर व्हायच्या काहीच आठवडे आधी त्याच्या आधी आपल्याकडे असलेले अर्थमंत्री विश्वनाथ प्रताप सिंग यांनी बोफोर्स प्रकरणावरनं काँग्रेसबद्ध ते बाहेर पडले होते आणि त्या एका टप्प्यावरती राजीव गांधी हा अर्थसंकल्प सादर करत होते. त्यामुळे त्या अर्थसंकल्पामध्ये तपशिलात्मक विवरण फार कमी आहे, पण धोरणात्मक विवरण फार चांगलं आहे. आणि अशा अनेक धोरणात्मक विवरणातलं त्या अर्थसंकल्पापैकीच एक धोरणात्मक तरतूद अशी होती की आजपर्यंत बँकांनी, विशेषतः आपल्या देशातल्या बँकांनी आणि त्यातही आपल्या देशात बँकांचं राष्ट्रीयकरण झाल्यानंतर प्रामुख्यानं त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत हे दोन व्याजदरामध्ये असलेले फरक होते, ज्याला आपण फंड बेस्ड किंवा लोन बेस्ड इन्कम असं बँकांच्या बाबतीत म्हटलं. म्हणजे एकंदरीतच तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य ठेवीदारांकडनं घेतलेले पैसे जे आपण डिपॉझिट म्हणून ठेवले, मग ते सेव्हिंग अकाउंटमध्ये असतील, ते रिकरिंगमध्ये असतील, ते मुदत ठेवींच्या स्वरूपामध्ये असतील, याला एका विशिष्ट दराने बँक आपल्याला व्याज देते. आपल्यासाठी जरी ती गुंतवणूक असली तरी बँकेसाठी मात्र ते कर्ज असतं. आपण बँकांच्या बॅलन्स शीट पाहिल्या तर ते तुमच्या लक्षात येईल की लोन्स अँड डिपॉझिट्स असं त्यांच्या लायबिलिटी साईडमध्ये येतं. मग ही जी गणित आहेत त्याच्यापेक्षा जास्त व्याजदराने औद्योगिक समूहाला आणि वैयक्तिक कर्ज देत या दोन व्याजदरांमध्ये असणारा फरक हा बँकांचं उत्पन्न किंवा फायदा अशी गणितं होती. पण जसजसं अर्थकारणाची दिशा आणि दशा, पोत आणि स्वरूप आणि स्रोत बदलत जातील तसं अशा पद्धतीच्या फंड बेस्ड इन्कम कडून फी बेस्ड इन्कम कडे आपल्याला जावं लागेल असं राजीव गांधींच्या अर्थसंकल्पामधली तरतूद सांगत होती. आणि मग या फी बेस्ड इन्कमचा एक भाग म्हणून आपल्या असं लक्षात येईल की 1988 साल नंतर अनेक बँकांनी स्वतःचे म्युच्युअल फंड सुरू केले. ज्यांना अशा पद्धतीचे स्वतःचे म्युच्युअल फंड सुरू करता येत नव्हते अशा अनेक बँकांनी अनेक म्युच्युअल फंडच्या, अनेक विमा कंपन्यांच्या, अनेक सरकारी साधनांच्या एजन्सीज घेतल्या आणि या माध्यमातून त्यांनी फी बेस्ड इन्कम सुरू केलं. आज मितीला म्हणजे या घटनेला आज जवळजवळ 30-34 वर्ष होऊन गेले आणि त्यानंतरच्या विविध टप्प्यांचाही तो एकत्रित परिणाम असेल. पण जी गोष्ट लक्षात आली ती अशी आली की एकेकाळी अत्यंत क्षुल्लक, ज्याला आपण हल्लीच्या मराठीत निग्लिजिबल असं म्हणू, अशा पद्धतीचा फी बेस्ड इन्कम बँकांच्या बॅलन्स शीटचा भाग होता. तो आज एक अत्यंत महत्त्वाचा घटक झालेला आहे. इतकंच नव्हे तर आता फार सर्वार्थाने पूर्णपणाने सरकारी मालकीची असतील अशा बँका आपल्या देशामध्ये किती आहेत या खरोखरच शोधाव्या लागतील. अशाही अर्थी बँका सरकारच्या कव्हरेज एरियामधनं, सरकारच्या क्षेपणास्त्र एरियामधनं बाहेर आली आहेत असं आपल्याला नक्की म्हणता येईल. मी क्षेपणास्त्र हा शब्द जाणीवपूर्वक वापरलाय. मला कल्पना आहे तो एका अत्यंत वेगळ्या क्षेत्रातला आणि वेगळ्या संदर्भातला शब्द आहे. पण एकंदरीतच बँक ही केवळ लोन प्रपोजल्स किंवा लोन डिस्ट्रीब्युटर म्हणून न वागता, केवळ इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर म्हणून न वागता फार वेगळ्या पद्धतीचंही काम करू शकतात. याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे नंतरच्या काळामध्ये अटल पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीमध्ये बँकांनी बजावलेली भूमिका हा आहे. एक शक्यता अशी नाकारता येत नाही, ज्याची चर्चा गेल्या 2-3 दिवसात आपल्या देशामध्ये दुर्दैवानं झालेली नाही, ती अशी की लक्ष्मी विलास बँक जेव्हा DBS ताब्यात घेतं किंवा नवीन औद्योगिक हाऊसेस जेव्हा आपण अशा पद्धतीने बँकिंग क्षेत्रामध्ये आणू शकतो आणि मग ज्या संदर्भामध्ये किंवा या संदर्भामध्ये ज्या कंपन्यांची नावं नंतरच्या 2 दिवसामध्ये आपण पेपरमध्ये वाचतोय की टाटा सन अशा पद्धतीचं ऍप्लिकेशन करेल का, आदित्य बिर्ला अशा पद्धतीचं ऍप्लिकेशन करेल का, L&T फिनान्शियल सर्व्हिसेस आपण अशा पद्धतीचं काम करू का. म्हणजे एकंदरीतच आत्ताच या ज्या 2 घटना घडायच्या दरम्यानच्या काळामध्ये आपण L&Tशी संबंधित आणि त्यातही विशेषतः L&T फिनान्शियल सर्व्हिसेसशी संबंधित वायम देवस्थळींच्या निधनाची बातमी वाचली. एकंदरीतच L&Tचे CFO असताना किंवा L&T फिनान्शियल सर्व्हिसेसचे चेअरमन असताना वायम देवस्थळींनी ज्या पद्धतीने या 2 संस्था बांधल्या
त्या लक्षात घेता जर उद्या खरोखरच L&T फायनान्शियल सर्व्हिसेस किंवा लार्सन टुब्रो समूहातली कोणतीही एखादी उपकंपनी किंवा सबसिडियरी उद्या जर बँक झाली तर ती वायम देवस्थलींना एका वेगळ्या अर्थी वाहिलेली श्रद्धांजली असेल का याचा विचार करावा लागेल. हे व्यक्तिगत किंवा व्यक्तिशः उदाहरण सोडूया, परंतु यामधला जाणवलेला मुद्दा असा आहे की एकंदरीतच आज जर खरोखर टाटा सन्स हे उद्या बँक झाले, L&T ही जर उद्या बँक झाली, आदित्य बिर्ला ही जर उद्या बँक झाली, तर आज मितीला ज्या बँकिंग क्षेत्रातल्या व्यवहारांचं स्वरूप आपण जाणतो त्याच्यामध्ये काय स्वरूपामध्ये फरक किंवा बदल होईल याचा विचार करावा लागेल. त्यामुळे केवळ वैयक्तिकदृष्ट्या मी ठेवीदार म्हणून किंवा वैयक्तिकदृष्ट्या मी भागधारक म्हणून जेवढा विचार करावा लागेल तेवढाच बँकांच्या बदलत्या कार्यक्षमतेचा आणि कारभाराचाही विचार करावा लागेल. कारण सध्याच्या संगणकीकरणाच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचं कम्प्युटरायझेशन इज ऑलवेज अ गेम ऑफ व्हॉल्यूम. अशा वेळेला हे जे मोठाले उद्योग समूह अशा पद्धतीने स्वतःच्या बँकांकडे गेले, याचा अर्थ त्या समूहातली जर बँक असेल तर त्या संपूर्ण समूहामधले औद्योगिक व्यवहार, बचतीचे व्यवहार हे त्या बँकांकडे वर्ग होतील का याचा विचार करावा लागेल. आज मितीला या कंपन्यांच्या लक्षावधी कर्मचाऱ्यांचे सेव्हिंग अकाउंट किंवा सॅलरी अकाउंट आणि त्या निमित्ताने त्यांच्या ठेवी या त्या समूहाची बँक नसल्यामुळे इतर बँकांमध्ये साहजिक आहे उद्या अशा समूहाच्या बँका सुरू झाल्या तर जिथे त्यांचे सॅलरी अकाउंट त्यांनी जर ट्रान्सफर केले तर हल्लीच्या पिढीची कार्यशैली लक्षात घेता आणि एकंदरीतच करोना नंतरच्या काळामधला वर्क फ्रॉम होमचा काम पाहू जाता हे संपूर्ण ठेवींचे व्यवहार, हे संपूर्ण फी बेस्ड इन्कमचे व्यवहार, हे संपूर्ण त्या संस्थेचे कमर्शियल व्यवहार हे त्या उद्योग समूहाच्या बँकांकडे वर्ग होतील का याचा विचार करावा लागेल. आणि ते टप्प्याटप्प्याने होईल, ते काही एका रात्रीत होणार नाही. याचा अर्थ असा की केवळ ही घटना धोरणात्मक आहे म्हणून त्याच्याकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही. मी जर या ना त्या स्वरूपामध्ये बँकिंग क्षेत्राशी निगडीत असेल तर एक व्यक्ती म्हणून, एक नागरिक म्हणून, एक त्या क्षेत्रातला कर्मचारी म्हणून, त्या बँकाचा व्यवस्थापक किंवा व्यवस्थापकीय संघाचा एक भाग म्हणून आणि अगदी त्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगार संघटनांचा पुढारी किंवा कार्यकर्ता म्हणूनही मला विचार करावा लागेल. आणि आज जर चर्चेसाठी गृहीत धरलं, मी वादासाठी म्हटलेलं नाही, आज जर चर्चेसाठी गृहीत धरलं की आज ना उद्या खरोखरच अशा पद्धतीचे उद्योग समूहांनी चालवलेल्या बँका हे आपल्या देशातलं वास्तव होणार असेल तर त्यापर्यंतच्या काळामध्ये आज मितीला मी जर प्रत्यक्षात कार्यरत असेल तर मला माझ्या कार्यपद्धतीत, माझ्या कार्यक्षमतेमध्ये आणि माझ्या सेवांच्या स्वरूपामध्ये आणि सातत्यामध्ये कोणत्या पद्धतीचा बदल करावा लागेल याचा विचार करू. ही केवळ तात्विक चर्चा नाही. ज्या पद्धतीनं टेलिकम्युनिकेशन क्षेत्रामध्ये स्पर्धा आल्यानंतर झालेलं गणित आहे, ज्या पद्धतीनं मीडियामध्ये स्पर्धा आल्यानंतर झालेलं गणित आहे, ज्या पद्धतीनं एकंदरीतच इन्शुरन्समध्ये आलेल्या स्पर्धेमुळे झालेले बदल आहेत, म्युच्युअल फंडांमध्ये आलेल्या स्पर्धेमुळे झालेले बदल आहेत, हे जर लक्षात घेतले तर केवळ वित्तीय सेवा किंवा फायनान्शियल सर्व्हिसेसच नव्हे तर एकंदरीतच सेवा क्षेत्र आणि त्यानिमित्ताने सर्वसाधारण अर्थकारण याचाही विचार करावा लागेल. आणि मला असं वाटतं की वरकरणी पाहता लक्ष्मी विलास बँक ही DBSच्या ताब्यात जाणं आणि त्याच दरम्यान अशा पद्धतीच्या उद्योग समूहांना बँकांमधली परवानगी देण्याची घोषणा होणं किंवा सुतोवाच होणं हे वरकरणी जरी आपल्याला दोन वेगवेगळे घटना किंवा प्रसंग वाटले तरी ते एकमेकांशी निगडीत आहेत. आणि ते जरी अगदी निगडीत नसले तरी त्यांचा होणारा परिणाम हा फक्त बँकिंग क्षेत्रापुरेसा मर्यादित राहील असं नाही. म्हणजे ज्या आत्मनिर्भरतेमध्ये बी लोकल आणि बी व्होकल याच्यावरती भर आहे तितकाच त्या दोघांच्या बरोबरीने त्याच्यामध्ये असलेला बी ग्लोबल हा शब्दही लक्षात घ्यावा लागेल. अशा आशयाची ही वेगळी आत्मनिर्भरता आहे का? मग माझ्या स्वतःच्या कार्यक्षमतेवरती विश्वास असेल आणि त्या कार्यक्षमतेचा अत्यंत पूर्णपणाने आणि सातत्याने मी जर पाठपुरावा करत असेल तर त्यातनं कोणतीही स्पर्धा अस्तित्वात आली तरी आपलं नाणं खणखणीत वाजवता येतं. हे जसं 1980, 1990 आणि 2000च्या दशकामध्ये आपल्या देशातल्या संगणकीय सेवा क्षेत्रानं म्हणजे IT सेक्टरनं वाजवून दाखवलं
किंवा अलीकडच्या काळामध्ये जशा पद्धतीनं आपल्या इस्रोनी वाजवून दाखवलं आणि अगदी गेल्या काही महिन्यांचा काळ घेतला तर अशा पद्धतीचा कोणता वेगळा सर्जिकल स्ट्राईक करता येतो हे भारतीय सैन्यानं दाखवून दिलं, असं आपलं अर्थकारण इतर क्षेत्रामध्ये दाखवू शकतं का याची लिटमस टेस्ट म्हणून DBS आणि लक्ष्मी विलास बँक किंवा उद्योग समूहांनी बँकांमध्ये येणं या घटनांचा विचार करावा लागेल का, हा विचार करू. आणि ह्याचं खरं महत्त्वाचं कारण असं आहे की आत्ता आपण ज्या मोजक्या काळामध्ये, खरं म्हणजे याच्यावरती तास सव्वा तास भाषण करता येईल, परंतु अशा पद्धतीचा विचार जर मोजक्या काळामध्ये करत असू तर तुमच्यासारख्या चाणक्य श्रोत्यांच्या वाचकांच्या लक्षात आलं असेल की हा होणारा परिणाम तुमच्या माझा बँकेशी तशार्थी संबंध नसला तरी वेगळ्या पद्धतीने असू शकतो. आजच्या ऑनलाईन बँकिंगच्या जमान्यामध्ये 24/7चा विचार झाला. मला वाटणारी शंका चांगल्या अर्थी अशी आहे की हा 24/7चा परिणाम तुमच्या माझ्या बुलियन मार्केट किंवा करन्सी मार्केटवरतीही होईल का? कारण ज्या वेळेला DBS ही सिंगापूरमधनं काम करते त्यांचे टाइम झोन वेगळे आहेत, त्यांच्या सिक्युरिटीज डिलिंगमधले परिणाम वेगळे आहेत, त्यांच्या कॉर्पोरेट डेटमधले परिणाम वेगळे आहेत. मग अशा पद्धतीनं उद्योग समूहांचे सुद्धा त्यांच्या आयात्या निर्यातीच्या दृष्टिकोनातनं झालेले व्यवहार हे वेगळ्या स्वरूपातले असतात. मग अशा वेळेला जर एखाद्या उद्योग समूहाशी कार्यरत असलेली, निगडीत असलेली बँक त्यांचे जे परकीय चलनाचे व्यवहार आहेत ते त्यांच्या निरनिराळ्या माध्यमातून निरनिराळ्या टाइम झोनमध्ये करायला लागले तर तुमच्या माझ्या रुपयाच्या मूल्यांकनावरतीही त्याचे परिणाम होतील का याचा विचार करू. एकंदरीतच या दृष्टिकोनातनं जर या क्षेत्राचा विचार करायला गेलो तर येणारं चित्र हे फार गमतीचं असेल एवढं नक्की. तुर्तास त्याची एवढीच झलक बाजार गप्पांच्या या भागामध्ये जरूर पेश करायला मला आवडेल. तुम्हाला जर हा दृष्टिकोन पटत असेल तर या बाजार गप्पांच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जरूर अभिप्राय नोंदवा. जर तुमचे अभिप्राय पुरेशा प्रमाणात आणि तसे आले तर या विषयावरती एखादं मोठं व्याख्यान करण्याचाही जरूर विचार करेन. तोपर्यंत बाजार गप्पांच्या या भागाचा इथेच समारोप करतो. मनपूर्वक धन्यवाद.